नमस्कार मित्रांनो. क्रिकेटच्या मैदानावर असं काही घडलंय की लोक म्हणतायत हे काय WWE चाललंय का? पृथ्वी शॉ, जो नुकताच मुंबई सोडून महाराष्ट्राकडून खेळायला लागलाय, त्याने आपल्या एक्स टीममेट मुशीर खानवर बॅट घेऊन झेप घेतली. हो, तोच पृथ्वी शॉ जो काही काळासाठी क्रिकेटमध्ये कॉन्ट्रोवर्शियल राहिला होता. MCA स्टेडियम, पुणे, तिथं चाललेलं प्रॅक्टिस मॅच. शॉ खेळतोय भन्नाट 181 धावा आणि मग आला मुशीर खान, सरफराज खानचा भाऊ. त्याने टाकला बॉल, शॉ आऊट. बस इथून सुरू झाला मुंबई व्हर्सेस महाराष्ट्र द रिअल बॅटल. मुशीरनं दिला क्लासिक सेंड ऑफ, हात वर करून बघत राहिला. शॉ संतापला, थेट बॅट घेऊन झेप घेतली मुशीरकडे. अंपायर धावत आले. अरे थांबा भाई, हे क्रिकेट आहे, रेसलमेनिया नाही. सिद्धेश लाड, जुना मुंबईचा खेळाडू, आला आणि शॉला बाजूला केलं. सोशल मीडियावर जाळ सुरू. कोणी म्हणतं शॉचा राग जस्टिफाईड आहे, कोणी म्हणतं असं वर्तन अनप्रोफेशनल आहे. पोल्समध्ये लोक विभागलेले, कम्पिटिटिव्ह मुवमेंट की बॅड ॲटिट्यूड. शॉला महाराष्ट्रात नवीन सुरुवात मिळाली आहे. मुंबई सोडताना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतली होती. 181 रन्स करून फॉर्ममध्ये परतला, पण टेम्परामेंट अजूनही टेस्ट मोडमध्ये दिसतोय. आणि हो, काही काळापूर्वी तो क्रिकेटमध्ये कॉन्ट्रोवर्शियल म्हणून चर्चेत होता. तर मित्रांनो, प्रश्न असा, क्रिकेट टॅलेंट आहे, पण ॲटिट्यूडमुळे पृथ्वी शॉ पुन्हा टीम इंडियामध्ये परत येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असाच मसालेदार क्रिकेट ड्रामा पाहायचा असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अमोघ चॅनलला.